लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. संक्रांतीचा दिवस उजाडला. संक्रांतीला आता महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी खुशखबर. महिलांच्या खात्यामध्ये आता 7वा हप्ता जमा होणार. भरपूर दिवस झाले सर्व महिला प्रतीक्षा करत होत्या जानेवारी महिन्याचा, म्हणजे 7वा हप्ता कधी जमा होणार. आता बघा तो दिवस उजाडलेला आहे. संक्रांतीची भेट मिळणार आहे. तसेच या ठिकाणी बघा सर्व महिलांच्यासाठी खुशखबर आहे, कारण की या ठिकाणी बघा आज दिनांक 14 जानेवारी, वार आहे मंगळवार. आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती ही अपडेट आपण सर्वात अगोदर देत आहोत. तर ही जी मोठी अपडेट समोर आलेली आहे, तर या ठिकाणी बघा सर्वात महत्वाची गोष्ट, आज आहे संक्रांतीचा सण आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार या ठिकाणी सांगितल्यानुसार की महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत, कारण की संक्रांतीचा हा हप्ता असणार आहे, जानेवारी महिन्याचा हप्ता असणार आहे. 7वा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. सर्व महिलांच्यासाठी या ठिकाणी खुशखबर आहे. तर या ठिकाणी बघा आज संक्रांत, सोनेरी दिवस उजाडला. संक्रांतीचा सण आहे आज, त्या निमित्ताने आज महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत, अशी अपडेट समोर आलेली आहे. सर्व महिलांच्यासाठी खुशखबर आहे. सर्व लाडक्या बहिणींना हा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. महिलांना खुशखबर आहे, कारण की या ठिकाणी बघा 7वा हप्ता आता वाटप सुरू होणार आहे. तसेच महिलांना संक्रांतीचे अजून 2 गिफ्ट सुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत. त्याविषयी सुद्धा व्हिडिओमध्ये पुढे अपडेट सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर या ठिकाणी बघा सर्वात महत्वाची गोष्ट, आता 7वा हप्त्याचं वाटप सुरू होणार आहे. मकर संक्रांतीचा बोनस महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात होणार आहे. सर्वात मोठी अपडेट. तर या ठिकाणी बघा सर्व महिलांसाठी खुशखबर आहे, कारण की महिलांना आता मकर संक्रांतीचा हप्ता म्हणजेच महिलांच्या खात्यामध्ये आता 7वा हप्ता या ठिकाणी मकर संक्रांतीला मिळणार आहे. आज या ठिकाणी बघा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे, कारण की आज मकर संक्रांत आहे. महिलांना मिळणार 7वा हप्ता. या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचं बँक अकाउंट चेक करायचं आहे. या ठिकाणी बघा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. फक्त या ठिकाणी काही महत्वाच्या गोष्टी आहेत. फक्त काही निवडक महिलांनाच हा लाभ देण्यात येणार आहे. या ठिकाणी बघा ज्या महिला, पहिली गोष्ट, ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत अशाच महिलांना या ठिकाणी हे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. आणि पैसे आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल या टाईपमध्ये तुम्हाला SMS तुमच्या मोबाईलवरती येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा झाल्याचा अशा प्रकारचा मेसेज तुमच्या खात्यावरती पडणार आहे. तुमच्या मोबाईलवरती येणार आहे पैसे पडल्याचा. ठीक आहे, सर्व लाडक्या बहिणींना हा 7वा हप्ता मिळणार आहे. परंतु या ठिकाणी महत्वाची गोष्ट, ज्या महिलांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, ही गोष्ट महत्वाची आहे, त्या महिलांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, फक्त आणि फक्त अशाच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत. कारण की हे जे पैसे ट्रान्सफर होतात हे डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जातात. ठीक आहे, त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट, आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडीचा गिव्ह अवे करण्यात येणार आहे. ज्या दिवशी आपल्या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, म्हणजे 100K सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्याच दिवशी हे वितरण होणार आहे. त्यासाठी यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करण्यासाठी फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला ज्या दिवशी आपल्या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी ही पैठणी साडी गिफ्टमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट, या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. सर्व महिलांच्यासाठी खुशखबर. आता बघा महिलांना पैसे मिळणार आहेत. नवीन यादी या ठिकाणी तयार झालेली आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर या ठिकाणी बघा आज तारीख आहे 14 जानेवारी. आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. त्यानंतर उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे 15 जानेवारी आणि 16 जानेवारी. हे जे 3 दिवस आहेत, हा जो कालावधी आहे हा अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी, कारण की याच कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जानेवारी महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. भरपूर दिवस झाला, आता जवळपास 10 ते 15 दिवस झालं सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी प्रतीक्षेमध्ये होत्या की आम्हाला डिसेंबरचा हप्ता तर महायुती सरकारने निवडणुकीनंतर व्यवस्थितपणे दिला, परंतु जो जानेवारीचा हप्ता आहे तो कधी मिळणार या प्रतीक्षेमध्ये होता. आता त्या सर्व महिलांसाठी खुशखबर आहे, कारण की सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. तर या ठिकाणी बघा संक्रांतीचं हे जे वाटप असणार आहे, संक्रांतचा हा जो हप्ता आहे याचं जे वाटप आहे हे 3 दिवस चालणार आहे. पैसे वाटपसाठी हे 3 दिवस महत्वाचे आहेत, 14 जानेवारी, 15 जानेवारी आणि 16 जानेवारी. तर या ठिकाणी बघा 3 दिवस ही पैसे वाटपसाठी प्रक्रिया चालणार आहे. सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी बघा न्यूज या ठिकाणी काही समोर येत आहे, काही महिला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमधून बाद होण्याची शक्यता आहे. म्हणजे या ठिकाणी बघा ज्या महिला इतर, बघा लाडकी बहीण योजना सोडून जर तुम्ही इतर शासकीय योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला इथून पुढे हप्ता मिळणार नाही, ही गोष्ट सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा आता अखेर लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व महिलांची या ठिकाणी प्रतीक्षा संपली आहे, कारण की सर्वच लाडक्या बहिणींना आता जानेवारी महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात होत आहे. सर्व महिलांच्यासाठी या ठिकाणी आनंदाची बातमी आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाचे तुमचे काही कॉमन प्रश्न होते ते आपण या ठिकाणी कव्हर करूया. तर बघा पहिला प्रश्न होता
की आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार। या ठिकाणी बघा हे जे पैसे असतात हे टप्प्याटप्प्याने वाटप होतात। महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 6 विभाग आहेत आणि 36 जिल्हे आहेत। 6 विभागात आणि 36 जिल्ह्यांमध्ये हे वाटप चालणार आहे। ठीक आहे, या ठिकाणी ही गोष्ट सुद्धा इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे हे पैसे टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत। काही महिलांना पैसे पहिल्या दिवशी मिळतात, काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे दुसऱ्या दिवशी जमा होतात, तर काही उरलेल्या महिलांना अंतिम दिवशी, तिसऱ्या चौथ्या दिवशी सुद्धा हे पैसे मिळतात। कारण की पात्र महिलांची संख्या भरपूर आहे, कोटीमध्ये आहे। तुम्हाला माहित आहे जवळपास 2 ते 2.5 कोटी महिला या योजनेचा लाभ घेतात। त्यामुळे हे पैसे एकाच दिवशी पाठवणे पॉसिबल नाहीये। त्यानंतर बघा महत्वाचा प्रश्न की रक्कम किती मिळणार। बऱ्याच जणांचा कमेंट होता की 1500 मिळणार आहे की 2100 मिळणार। तर या ठिकाणी बघा तुम्हाला जो जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे हा हप्ता सध्या तरी 1500च मिळणार आहे आणि 2100 रुपये सुद्धा तुम्हाला भविष्यामध्ये देण्यात येणार आहेत। त्यानंतर बघा 2100 चे 2500 सुद्धा होणार आहेत। बघा 2100 चे 2500 सुद्धा होणार आहेत आणि 2500 चे 3000 सुद्धा होणार आहेत। ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्यायची आहे, कारण की या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे। त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्हाला आता मागील पैसे येणार का हा प्रश्न आहे। तुम्ही या ठिकाणी बघा मागील प्रश्न पैसे येणार का, तर पैसे नक्कीच येतील जर तुम्ही अर्ज त्या महिन्यामध्ये केला असेल। तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये अर्ज केलाय, अर्ज केलाय ते इम्पॉर्टंट आहे, पण कोणत्या महिन्यामध्ये मंजूर झाला आहे ते पण इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे बघा जर तुम्ही मागचे तुमचे पैसे राहिले असतील तर ते नक्कीच तुम्हाला या हप्त्यासोबत मिळतील। परंतु पाठीमागच्या वेळेस जो डिसेंबरचा हप्ता दिला होता त्यावेळेसच बऱ्याचशा महिलांना ज्यांचे थकीत हप्ते राहिले होते अशा सर्व महिलांना पाठीमागचे ऑक्टोबरचे असतील, नोव्हेंबरचे असतील, सर्व पैसे त्यांच्या खात्यामध्ये सरकारने दिले होते। ही गोष्ट सुद्धा इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट, आता तुम्हाला पैसे कधी येणार। या ठिकाणी बघा सर्वात मोठी अपडेट, तर बघा सर्व महिलांच्यासाठी खुशखबर आहे। आता उशीर नाही, आता सर्व लाडक्या बहिणींना फक्त पैसे वाटप होणार आणि हा संक्रांतीचा हप्ता सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर या ठिकाणी बघा लाडकी बहिणींना सर्वात मोठी अपडेट। आता आपण अपडेट जाणून घेऊया की कधी हे पैसे, किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये आज हे पैसे जमा होऊ शकतात। तर या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना बघा आतापर्यंत 6 हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे। या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांची संख्या तब्बल 2,40,00,000 आहे। जवळपास या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 2,47,00,000 महिलांचे अर्ज पात्र आहेत, म्हणजे मंजूर आहेत। ठीक आहे, आणि या ठिकाणी बघा जवळपास महिलांना आता 6 हप्ते मिळाले आहेत, म्हणजे 9,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि आता महिलांना 7वा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। आता त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी अपडेट समोर आलेले आहे। सर्व महिलांच्यासाठी खुशखबर आहे, कारण की या ठिकाणी बघा महायुती सरकार आता तुम्हाला 1500 नाही तर थेट 2100 रुपये देणार आहे। या ठिकाणी बघा महायुती सरकारने घोषणा केली होती की राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मानधन 2100 रुपये करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती। तर या ठिकाणी बघा सध्या तुम्हाला जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता कधी मिळणार, तसेच 2100 रुपये होणारा हप्ता कधी मिळणार या संदर्भात सर्व महिलांच्या मध्ये उत्सुकता आहे। तर आता आपण त्याविषयी अपडेट जाणून घेऊया की तुम्हाला 2100 रुपये कधी मिळणार आहेत। तर 2100 रुपयाचा हप्ता लाडकी बहीण योजनेमधून सर्व लाडक्या बहिणींना कधीपासून मिळणार त्या संदर्भात या ठिकाणी अपडेट समोर आलेले आहे। तर बघा माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बघा एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती, सरकार स्थापन झाल्यानंतर 1500 चे आम्ही 2100 देणार, 600 रुपयांची वाढ करणार होतो, अशी त्यांनी घोषणा केली होती। तर आता बघा अपडेट समोर या ठिकाणी आलेली आहे की उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की राज्याचा अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर होणार आहे, त्यात योजनेच्या वाढीव हप्त्यात तरतूद करण्यात येणार आहे। बघा मार्च महिन्यामध्ये या संदर्भात शासन निर्णय होणार आहे आणि तुम्हाला त्यानंतर पैसे दिले जाणार आहेत। ठीक आहे, त्यानंतर बघा आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा होणार आहे। बघा या ठिकाणी अपडेट खूप मोठी आहे, तर ती आता अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेऊया कोणती या ठिकाणी अपडेट आहे। सर्वच लाडक्या बहिणींसाठी ही खूप मोठी या ठिकाणी खुशखबर असणार आहे। तर बघा आपण अपडेट बघूया। आता बघा आता लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। मिळालेल्या माहितीनुसार मकर संक्रांतीच्या आधी म्हणजे या ठिकाणी बघा 14 जानेवारीला लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे, पण हा हप्ता 1500 मिळणार की 2100 मिळणार याबाबत महिलांमध्ये संभ्रमता आहे। तर आता बघा त्या संदर्भात तुम्हाला आम्ही माहिती सांगतो। तर या ठिकाणी बघा दरम्यान आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे। मकर संक्रांतीच्या आधी दिल्या जाणाऱ्या जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत यावेळी देखील महिलांना डिसेंबर सारखेच या ठिकाणी 1500 रुपये मिळणार आहेत आणि मार्च नंतर तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत। आता बघा तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहेत त्या संदर्भात खूप मोठी या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी खुशखबर आहे।
तर बघा दरम्यान आता या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता 14 जानेवारी आधीच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, असा दावा प्रसार माध्यमांमध्ये होतोय. 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण आहे आणि या मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे दिले जाणार आहेत.